प्रयोग सिरीजचा भाग 3 बघतोय आपण। 41वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ध्वज दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन 1 22 जुलै, 2 23 जुलै, 3 24 जुलै, 4 25 जुलै। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 22 जुलै। याच दिवशी 1947 मध्ये भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा स्वीकारण्यात आला होता। भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली? तर ती केले पिंगली व्यंकय्या यांनी। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते अर्धसैन्य बल नाही? 1 मुंबई पोलीस, 2 BSF, 3 CISF, 4 CRPF। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1 मुंबई पोलीस। अर्धसैन्य बल नाही, मुंबई पोलीस। पुढचा 43वा प्रश्न आहे, जनगण मन या भारतीय गायनाचा प्रमाणित कालावधी डॅश डॅश सेकंद आहे? ऑप्शन 1 48 सेकंद, 2 20 सेकंद, 3 56 सेकंद, 4 52 सेकंद। एकदम सोपा प्रश्न आहे, तरीसुद्धा काही वेळेला गडबडीमध्ये आपल्याकडून चूक होऊन जाते, पण नीट लक्षात ठेवायचं आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन 4 52 सेकंद। जनगण मन हे भारताचे राष्ट्रगान आहे, तर वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे। याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो। जनगण मन हे राष्ट्रगान आहे, तर वंदे मातरम राष्ट्रगीत आहे। जनगण मन हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले, तर वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंदभट या कादंबरीमध्ये रचले होते। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। जनगण मन कोणी लिहिलंय? कवी रवींद्रनाथ टागोर यांनी, तर वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये रचले आहे। पुढचा प्रश्न आहे, SRPF मध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी SRPF प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? 1 अकोला, 2 खंडाळा, 3 तुर्ची, 4 नानवीज। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 नानवीज। पुढचा 45वा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून कोणती योजना आणली आहे? ऑप्शन 1 डायल 100, 2 डायल 112, 3 डायल 108, 4 डायल 1930। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 डायल 112। पुढचा 46वा प्रश्न आहे, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? ऑप्शन 1 पोलीस अधीक्षक, 2 पोलीस आयुक्त, 3 पोलीस उपमहानिरीक्षक, 4 पोलीस महानिरीक्षक। प्रश्न नीट वाचायचा आहे, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख विचारलाय आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 पोलीस अधीक्षक। तर शहराच्या ठिकाणी पोलीस प्रमुख कोण असतो? पोलीस आयुक्त। शहराच्या ठिकाणी पोलीस आयुक्त आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक। पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, यापैकी कोणते केंद्रीय सशस्त्र पोलीस CAPF दल नाही? ऑप्शन 1 नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG, 2 सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF, 3 सशस्त्र सीमा बल SSB आणि 4 राष्ट्रीय रायफल्स। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 राष्ट्रीय रायफल्स। राष्ट्रीय रायफल्स ही भारतातील बंडविरोधी शक्ती आहे, जी जम्मू आणि काश्मीर प्रदेशातील अंतर्गत सुरक्षेला सामोरे जाण्यासाठी 1990 मध्ये स्थापन करण्यात आली होती। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीत देणे बंधनकारक आहे? जीवितास कारणीभूत असणारी माहिती किती कालावधीत देणे बंधनकारक आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे। ऑप्शन 1 24 तास, 2 48 तास, 3 5 दिवस, 4 3 दिवस। इथे थोडं टायपिंग मिस्टेक आहे, समजून घ्या। आणि याचं उत्तर द्यायचं आहे ऑप्शन 1 काय सांगितलं? 24 तास, 2 48 तास, 3 5 दिवस आणि 4 3 दिवस। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 2 48 तास। 49वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर डॅश डॅश ताऱ्याचे चिन्ह आहे? ऑप्शन 1 षटकोनी, 2 पंचकोनी, 3 त्रिकोणी, 4 वर्तुळाकार। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 पंचकोनी।
महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. याचा अर्थ आहे सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट. पुढचा 50वा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? ऑप्शन 1 सोलापूर, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 कोल्हापूर आणि 4 अमरावती. कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही असा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 कोल्हापूर. महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागाचे 104 घटक आहेत. त्यामध्ये पोलीस आयुक्तालय आहेत 12, गुन्हे अन्वेषण विभाग 1, राज्य गुप्तवार्ता विभाग 1 आहे. परिक्षेत्र किती आहेत? 8 आहेत. टोटल परिक्षेत्रे 8. पोलीस जिल्हे किती आहेत? 36. रेल्वे पोलीस जिल्हे आहेत 4. राज्य राखीव पोलीस बल दलगट किती आहेत? 1 ते 19 आहेत क्रमाने. मोटार परिवहन विभाग किती आहेत? 1. प्रशिक्षण संस्था आहेत 14 आणि राज्य पोलीस भिंतारी संदेश यंत्रणा आहे 1. या सर्वांचा महाराष्ट्र राज्यातील पोलीस विभागामध्ये समाविष्ट होतो. टोटल किती आहेत? 104 घटक आहेत. लक्षात ठेवायचं आहे. स्क्रीनशॉट मारून घ्यावं असेल तर. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. सॉरी, त्या डायरेक्ट आन्सरच दिसलाय. ठीक आहे, तरी पण बघूयात. खालीपैकी कोणत्या शहरांमध्ये पोलीस आयुक्त व्यवस्था नाही? सेमच प्रश्न आहे, फक्त ऑप्शन चेंज झालेत. 1 अमरावती, 2 सोलापूर, 3 नाशिक, 4 अकोला. तर अकोला या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे. मागच्या प्रश्नामध्ये काय होतं? कोल्हापूर या ठिकाणी नव्हतं आणि याच्यामध्ये अकोला या ठिकाणी पोलीस आयुक्तालय व्यवस्था नाही आहे. पुढचा 52 प्रश्न बघूयात. महाराष्ट्र पोलीस दलात खालीपैकी कोणते पद नाही? 1 पोलीस शिपाई, 2 पोलीस नाईक, 3 लान्स नाईक आणि 4 हवालदार. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 लान्स नाईक. लान्स नाईक हे पद आर्मीमधील आहे. लक्षात ठेवायचं आहे, लान्स नाईक हे पद कुठे आहे? आर्मीमध्ये आहे. बाकी इतर पोलीस शिपाई, पोलीस नाईक, हवालदार हे सर्व आपल्याला माहितीच आहे, हे पोलीस दलामध्ये आहेत महाराष्ट्र पोलीस दलात. पुढचा 53वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन 1 बिरेंद्र सराफ, 2 उज्ज्वल निकम, 3 आशुतोष कुंभकोणी, 4 श्रीहरी अणे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 बिरेंद्र सराफ. याच्यावरती सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, बिरेंद्र सराफ यांनी 16 सप्टेंबर 2025 म्हणजे याच महिन्यात 16 तारखेला महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते कधीपर्यंत? जानेवारी 2026 पर्यंतच त्यांच्या पदावरती राहणार आहेत. त्यानंतर त्यांच्या पदावर दुसरं कोणीतरी असेल 26 जानेवारी 2026 पर्यंतच आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं, आपली परीक्षा जी आहे ती कदाचित जानेवारी नंतरच असेल. त्यामुळे परीक्षेच्या आधी मी सर्व नव्याने पुन्हा नियुक्ती झालेले जे व्यक्ती आहेत त्यांची माहिती आपल्या चॅनलवरती पोस्ट करेनच. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन लगेच पोहोचून जाईल. सर्व नवीन नियुक्ती झालेल्या व्यक्तींची टोटल माहिती अशी बनवून एका व्हिडिओमध्ये मी पोस्ट करेन, ती तुमच्यापर्यंत पोहोचेल यासाठी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. राष्ट्रोध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅश डॅश असे आहे. ऑप्शन 1 3:4, 2 4:3, 3 1:3, 4 2:3. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 2:3. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण 2:3 असं आहे. नीट लक्षात ठेवायचं आहे, 2 पुढे आहेत 3 मागे आहेत. काही वेळेला ऑप्शनमध्ये 3 पुढे 2 मागे असं सुद्धा देतील, पण आपल्याला लक्षात ठेवायचं 2:3 असं आहे, 2 पुढे 3 मागे. ध्वज कधी स्वीकारला आहे? 22 जुलै 1947. मागेच आपण आता पहिलाच प्रश्न बघितला, 22 जुलै 1947 रोजी ध्वज स्वीकारण्यात आलेला आहे. पुढचा 55 प्रश्न आहे, भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानाचे पदक कोणते आहे? 1 कीर्तिचक्र, 2 राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक, 3 परमवीर चक्र, 4 अशोक चक्र. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 परमवीर चक्र. आतापर्यंत 21 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. 21 व्यक्तींना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, परमवीर चक्र. पुढचा 56वा प्रश्न आहे, भारतीय पोलीस दलातील IPS पहिली महिला कोण?
ऑप्शन 1 कांचन भट्टाचार्य, 2 मीरा बोरवणकर, 3 किरण बेदी, 4 यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 3 किरण बेदी. 57वा प्रश्न आहे ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? 1 नक्षलवाद, 2 पर्यावरण, 3 ग्रीन इफेक्ट, 4 प्रदूषण. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन 1 नक्षलवाद. ऑपरेशन ग्रीन हंट नक्षलवादाशी संबंधित आहे. 58वा प्रश्न आहे सध्याचे भारतीय नौदल प्रमुख कोण आहेत? 1 श्री आर के धवन, 2 दिनेश कुमार त्रिपाठी, 3 श्री व्ही के सिंग, ऑप्शन 4 आहे आर हरिकुमार. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 दिनेश कुमार त्रिपाठी. ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे 26वे नौदल प्रमुख आहेत. 59वा प्रश्न आहे पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? ऑप्शन 1 पोलीस उपनिरीक्षक, 2 पोलीस निरीक्षक, 3 पोलीस उपअधीक्षक, ऑप्शन 4 यापैकी नाही. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 पोलीस निरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, MPSC ग्रुप बी ने भरले जातात. आणि पोलीस तिसऱ्या ऑप्शनमध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणजे DYSP MPSC ग्रुप ए ने हे पद भरलं जातं. ठीक आहे, आपले योग्य उत्तर आहे पोलीस निरीक्षक हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते. 60वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचे अप्पर पोलीस महासंचालक डॅश डॅश हे आहेत? ऑप्शन 1 सतीश माथुर, 2 चिरंजीव प्रसाद, 3 दत्ता पडसलगीकर, 4 विश्वास नांगरे पाटील. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 चिरंजीव प्रसाद. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा सध्या SRPF मध्ये अप्पर पोलीस महासंचालक हे पद रिक्त आहे. 31/12/2024 मागच्या वर्षी 31 डिसेंबरला तेव्हापासून हे पद रिक्त आहे. महाराष्ट्र राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडेच SRPFचा सध्या कार्यभार आहे. चिरंजीव प्रसाद हे जे आहेत ते रिटायर झालेले आहेत. 31 डिसेंबर 2024 पासून ते रिटायर झालेत, त्यामुळे सध्या हे पद रिक्त आहे. तर हे होते आजचे 20 प्रश्न. असेच प्रश्न घेऊन आणि त्यांची डिटेल माहिती घेऊन आपण तुमच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.